नमस्कार. मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आपणा सर्वांना माहीत आहे की माईन मुळा हा लोणचं करण्यासाठी वापरतात. माईन मुळा माहिती आहे ना? हे पहा, हा आहे माईन मुळा. या मुळ्या करंगळीच्या किंवा अंगठ्याच्या जाडी एवढ्या असतात. त्यांचा रंग तपकिरी असतो आणि व्यवस्थित वाढल्या तर त्या फूटभर लांब वाढू शकतात. ही एक औषधी वनस्पती असून या मुळ्या आयुर्वेदिक औषधात तसंच लोणचं करण्यासाठी वापरतात. माईन मुळ्याचे 2 प्रकार आहेत. एक उग्र वासाचा माईन मुळा, तो औषधामध्ये वापरला जातो आणि दुसरा कमी वासाचा लोणच्यासाठी वापरला जातो. याआधी मी लोणचं कसं करायचं याचा व्हिडिओ केला आहे. वाटल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर यावेळी मी माझ्या बागेत कुंडीत माईन मुळा लावायचं ठरवलं आहे आणि एका शेतकऱ्याकडून या फांद्या मिळवल्या. त्या कशा लावायच्या आणि माईन मुळ्याची इतर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती करते. महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, सातारा या भागात माईन मुळा जास्त पिकवला जातो. डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये तो काढणीला येतो. त्या दरम्यान माईन मुळा बाजारात मिळत असतो. जर तुम्हालाही बागेत माईन मुळा लावायचा असेल तर अशाच एखाद्या विक्रेत्याकडून याची खोडे मागवून घेऊ शकता. सांगायचं म्हणजे या मुळ्या पेरून पुन्हा माईन मुळ्याचं रोप तयार होत नाही. माईन मुळ्याची लागवड ही खोडापासून केली जाते. याचे असे जाड शेंडे किंवा फांद्याचे तुकडे करून ते पेरायचे असतात. माईन मुळ्याला इंग्रजीमध्ये कोलियस बार्बाटस, हिंदीमध्ये पत्थरचट्टा आणि संस्कृतमध्ये पाषाणभेद असं म्हणतात. आता या नावावरूनच लक्षात येतं की माईन मुळा कोणत्याही प्रकारच्या मातीत वाढू शकतो. मुळ्या व्यवस्थित वाढण्यासाठी मी हा टब घेतला आहे. हा नेहमीचा भाजी लावण्याचा टब आहे, त्यामुळे त्याला छिद्रे वगैरे पाडलेली आहेत हे वेगळं सांगायला नको. या टबमध्ये नेहमीप्रमाणे मी भरपूर पालापाचोळा, माती, वाळू, कडुनिंब आणि करंजची पाने घेऊन मिश्रण केलं आहे आणि आता शेणखत एक ओंजळभर मिसळून ते छान मिक्स करून घेते. थोडंसं पाणी टाकून माती ओली करते जेणेकरून कांड्या खोचता येतील. जर तुमच्याकडे भरपूर जागा असेल किंवा शेतात लावायचा असेल तर 2 रोपांच्या मध्ये 1 ते 1.5 फूट अंतर असावे. परंतु मला आता जमिनीत लावायला जागा नसल्यामुळे मी हे टबमध्ये लावते आहे. त्यामुळे एका टबमध्ये 4 ते 5 रोपे लावायचं ठरवलं आहे. आधी काठीने छिद्रे पाडून घेते. देठाची खालची पाने काढून देठ मातीत खोचून देते आणि अजून थोडंसं पाणी घालते. आत्ता सावलीतच आहे. 4-8 दिवसांनी रोपे व्यवस्थित लागू झाली की उन्हात ठेवते आणि तो लागू होईलच. नुसती कांडी खोचली तरी लागू होते. हार्ड आहे, सहजासहजी मरत नाही. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे माईन मुळा आल्यानंतरच मी याचा व्हिडिओ करणार होते. मग विचार केला, न जाणो मी मुळ्या काढेन त्यावेळी तुम्हाला त्याची रोपे लावायला मिळतील की न मिळतील. आत्ता बाजारात माईन मुळा येतो आहे तर त्या विक्रेत्यांकडून मिळतो का ते पाहू शकता. 3.5-4 महिन्यात मुळा काढणीला येतो असं ऐकलंय. दरम्यान याला जांभळ्या रंगाची फुले लागतात. ती खूप आकर्षक दिसतात. पण मुळ्यांच्या वाढीसाठी फुले काढून टाकायची असतात. म्हणजे जर तुम्ही लावलंच तर ही माहिती आधीच असावी म्हणून सांगितलं.
बाकी याला शक्यतो कीड लागत नाही अशी माहिती माझ्या वाचनात आली आहे. आता स्वतःचा अनुभव बघू. जेव्हा माईनमुळा हा घरचा माईनमुळा काढला जाईल तेव्हा मग उपयोग वगैरे गोष्टींची पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करू. घरच्या बागेत इतर भाजीपाल्याबरोबरच हळद, आलं, वाळा आणि आता माईनमुळा लावून तर पहा. धन्यवाद.